Hello my dear friends and my dear students. My name is Mr. Sachin Kamble, Jaiprakash Vidyalaya Gulbarga. Today I am going to teach you about the kinds of noun. Because in last period we have studied about the noun and their definition and examples of noun, and also we have studied the first and second types of noun. That means we have studied common noun and proper noun. But before to teach you, I would like to tell you about once again about the noun, about the types. That means common noun, proper noun, collective noun, abstract noun and material noun. म्हणजेच माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासामध्ये नाम या शब्दाच्या जातीला सुरुवात केली होती आणि त्या नामाची व्याख्या आपण पाहिली, त्याचे उदाहरण आपण पाहिले, त्याचबरोबर त्याचे जे प्रकार आहेत, त्याचे जे नामाचे जे उपप्रकार आहेत हेही आपण पाहिलं. त्यामध्ये प्रामुख्याने कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम, प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम, आणि या दोन्ही टाइप्सचा म्हणजे उपप्रकारांचा आपण व्यवस्थितपणे अभ्यास केला. मग प्रश्न असा पडतो की आपण जे उदाहरण पाहिले सामान्य नामाचे किंवा त्याची व्याख्या पाहिली, तर हे कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन परीक्षेमध्ये कशा पद्धतीने विचारले जाईल. उदाहरणार्थ प्रश्न असा येऊ शकतो, आयडेंटिफाय द कॉमन नाउन फ्रॉम द गिवन सेंटेन्स. आता एक वाक्य मी तुम्हाला सांगेन, ही इज अ गुड बॉय. यामध्ये फ्रॉम द गिवन सेंटेन्स वी शुड आयडेंटिफाय द कॉमन नाउन. कॉमन नाउन कोणता असेल तर बॉय हे कॉमन नाउन आहे. का? बिकॉज कॉमन इट हॅज नो स्पेसिफिक नेम. इट इज अ नॉन स्पेसिफिक नेम and it suggests, it indicates a group or kind. विशिष्ट जात, एक ग्रुप तो दर्शवतो, म्हणून आपण त्या बॉयला काय म्हणतो, सामान्य नाव. मग आपण परीक्षेमध्ये ज्या पर्यायामध्ये दिलेल्या 4 पर्यायापैकी ज्या पर्यायामध्ये बॉय हे लिहिलेलं असेल तो पर्याय त्या ठिकाणी आपल्याला त्या पर्यायाचं योग्य उत्तर आपल्याला सर्कल करायचं. लक्षात येतं? आता या दोन्हीमधला आपण फरक पाहिला होता की बॉय जसं कॉमन नाव आहे तर त्याच बॉयला आपण नाव दिल्यानंतर काय बनतं, त्याचं स्पेसिफिक नाव दिलं, त्याला आपण रोहन म्हणतो, तर ते झालं प्रॉपर. या दोन्हीतला फरक आपल्याला अत्यंत व्यवस्थितपणे समजलेला आहे. तरीही तुमची पुन्हा एकदा उजळणी करण्यासाठी मी पुन्हा सांगतोय की हा कॉमन नाव हा नॉन स्पेसिफिक ग्रुप इंडिकेट करतो, म्हणजे त्यामध्ये विशिष्ट नाव नसतं, स्पेसिफिक त्याला नाव नसतं, ते विशिष्ट प्रकारचा समूह तो दर्शवित असतो, म्हणजे आपण सामान्य नाव. पण त्याच्या उलट प्रॉपर नाव म्हणजे कसं असतं की एक स्पेसिफिक नेम त्याला दिलं जातं. स्पेसिफिक नेम आपण त्याला देतो, मग त्यावेळेस काय म्हणतं, विशेष नाव. उदाहरणार्थ इथे मी सांगितलं तुम्हाला की विलेज हे सामान्य नाव आहे, तर त्याच विलेजला आपण जर नाव दिलं, उदाहरणार्थ रुईघर असं म्हटलं तर रुईघर हे त्याचं प्रॉपर नाव आहे. आणि मग त्यानंतर सामान्य नावाची बरेचशी उदाहरणं सांगता येतील आपल्याला. पेन, टीचर, स्कूल, स्टेट, friend, grandfather, mother. So all these are the examples of this noun.
आणि मग याच कॉमन नाउनला आपण असं न म्हणता त्याला परत नाव आपण दिलं आणि मग उदाहरण तयार केले. मुंबई, मुंबई, कॅमलिन पेन, रेनॉल्ड्स पेन, सेलो पेन. सेलो is the specific name. Jayprakash school. Jayprakash is the proper noun. So this is the difference between common noun and proper noun. You think about it because it is very important when we face the exam. So that's why this is about the common noun and proper noun. Now my dear student, in this period we are going to learn third most important types or kinds of noun, and the name of that type or kind is collective noun. Understand? Do you understand what is mean by collective noun? The meaning of the collective noun, समूहवाचक नाम. समूहवाचक नाम. collective या शब्दावरूनच तुमच्या लक्षात येत असेल की कलेक्टिव्ह म्हणजे समूह. कलेक्शन बघा, कलेक्शन ज्याच्यामध्ये इंडिकेट केलं जातं, दाखवलं जातं, दर्शविलं जातं त्याला आपण कलेक्टिव्ह नाउन. सहज आणि सोपी व्याख्या. the word which shows group of animal, group of things, group of people, this is called as collective noun. This is the simple definition. अत्यंत साधी आणि सोपी व्याख्या. लोकांचा समूह, वस्तूंचा समूह आणि त्याच बरोबर प्राण्याचा समूह याला म्हणायचं कलेक्टिव्ह नाउन. समजते तुम्हाला? कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय समजतं? लोकांचा समूह. ज्यावेळेस लोकांचा समूह आहे, क्राउड ऑफ पीपल, बघा लोकांची गर्दी, समूह दर्शविला म्हणजेच लोकांचा समूह. त्यानंतर कलेक्शन ऑफ थिंग्स, वस्तूंचा समूह. आता अशा अनेक पेन बंडल आपण पेनचा आणि एकत्र पेन मी ठेवल्या 10-12, तर काय म्हणाला आपण त्याला? बंडल ऑफ पेन्स. बंडल म्हणजे पेनचा गुच्छ. किंवा बंडल ऑफ फ्लावर्स, अनेक फुलं आपण एकत्र ठेवली, गुलाबाची फुलं 10-15 फुलांचा आपण एकत्र गुच्छ केला, त्याला बंडल ऑफ फ्लावर्स. आणि मग त्याच्यातून काय इंडिकेट होतं? ग्रुप ऑफ थिंग्स, कलेक्शन ऑफ थिंग्स. आणि आता 500 रुपीजच्या नोट्स एकत्र आपण एक 10-15 बंडल ठेवलं तर तिथे एक कलेक्शन ऑफ थिंग्स म्हणजे काय होतं? बंडल ऑफ नोट्स, बंडल ऑफ 500 रुपीज नोट्स. हेही आपण म्हणतो. असे विविध मुद्दे समजून घेतोय आपण. त्याची विशिष्ट अशी व्याख्या, विशिष्ट असे उदाहरण इथं आपण शिकणार आहोत. आणि हे सर्व उदाहरण परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. तुम्हाला आयडेंटिफाय करण्यासाठी आयडेंटिफाय द कलेक्टिव्ह नाउन फ्रॉम द गिवन सेंटेन्स असं दिलं जाईल. मग तिथं एखादा बंडल ऑफ नोट्स लिहिलं जाईल आणि दुसरे मात्र मग कॉमन नाउनचे, प्रॉपर नाउनचे, त्यानंतर मटेरियल नाउनचे एक्झाम्पल्स असतील. आणि मग त्याच्यातून तुम्हाला काय आयडेंटिफाय करावं लागेल? योग्य असणारं कलेक्टिव्ह नाउन म्हणजेच बंडल ऑफ नोट्स. अशा अनेक उदाहरणं आहेत कलेक्टिव्ह नाउनचे, म्हणजेच ते आपण पाहणार आहोत. तिसरा अत्यंत महत्त्वाचा प्रकार आपण आजच्या तासामध्ये शिकणार आहोत, तो म्हणजे कलेक्टिव्ह नाउन. तर लक्ष द्या, अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपण पहिल्यांदा त्याची माहिती घेऊ. आता प्रत्यक्ष व्याख्येच्या रूपामध्ये आणि उदाहरणांच्या रूपामध्ये आपण हा कलेक्टिव्ह नाउन शिकूया.
स्पेलिंग पाहिली तर त्याची COLLECTIVE उच्चार काय होईल कलेक्टिव्ह आणि मग नाउन नाउन म्हणजे नाम समुदायवाचक किंवा समूहवाचक नाम असं आपण या प्रकाराला म्हणतो तिसरा अत्यंत महत्त्वाचा प्रकार कलेक्टिव्ह नाउन त्याची व्याख्या आहे the collection of things comma person or an animal म्हणजेच कलेक्शन कुणाचा तर या वस्तूंचा संग्रह कलेक्शन एकत्रित वस्तूंचा संग्रह लोकांचा संग्रह त्याचबरोबर ॲनिमलचा संग्रह म्हणजे प्राण्यांचा संग्रह हे अत्यंत महत्त्वाचं आहे हेच इंडिकेट करतं की कलेक्टिव्ह नाउनचे ते काय आहेत उदाहरण कलेक्टिव्ह नाउनचे तो प्रकार आपल्याला लिहिता येईल आणि मग द कलेक्शन ऑफ थिंग्स लिहून घ्या द कलेक्शन ऑफ थिंग्स कॉमा people it means also the collection of people the collection of things comma people or an animal is called as collective noun वस्तूंचा समूह लोकांचा समूह आणि प्राण्यांचा समूह यालाच म्हणायचं कलेक्टिव्ह नाउन यालाच म्हणायचं समूहवाचक नाम समजलं साधं डोक्यामध्ये ठेवा मी पुन्हा पुन्हा रिपिटेशन करतोय का रिपिटेशन करतोय की अत्यंत महत्त्वाचा हा प्रकार आहे त्याला आपण बरोबर आहे तर तो प्रकार आपण इथं व्याख्येच्या रूपामध्ये पाहिलेला मग याची उदाहरणं काय येतील आता कलेक्शन ऑफ पीपल म्हणून जर पाहिलं कलेक्शन ऑफ पीपल म्हणून जर पाहिलं तर त्याचे उदाहरणं इथं बरेच येतील पहिला बघूया आपण लोकांच्या समूहामध्ये पहिले एक्झाम्पल आहे मोस्ट ए क्लास ऑफ स्टुडंट्स बघा अनेक विद्यार्थी वर्गामध्ये बसतात मग बसल्यानंतर आपण त्यांना क्लास ऑफ स्टुडंट्स म्हणतो म्हणजेच हे उदाहरण कशाचं झालं कलेक्टिव्ह नाउनचं उदाहरण त्यानंतर ए टीम ऑफ प्लेयर्स अनेक खेळाडूंनी एकत्रित काय होते टीम बनते म्हणजे संघ बनतो खेळाडूंचा संघ हे झालं दुसरं उदाहरण कलेक्टिव्ह नाउन्स ज्यामध्ये काय दाखवलं जातं कलेक्शन ऑफ पीपल दाखवलं जातं लोकांचा समूह दाखवला जातो आणि त्यानंतर ए पॅनल ऑफ एक्सपर्ट हा तुमच्या डोक्यासाठी तुमच्या लेवलसाठी अत्यंत अवघड शब्द आहे पण एक्सपर्ट म्हणजे लक्षात द्या आणि लिहून घ्या एक्सपर्ट म्हणजे तज्ञ एक्सपर्ट म्हणजे काय EXPERT एक्सपर्ट म्हणजे तज्ञ आणि पॅनल म्हणजे मंडळ म्हणजे अनेक एक्सपर्ट जिथं नेमले जातात त्याला पॅनल म्हणतात ए पॅनल ऑफ एक्सपर्ट्स तज्ञांचं मंडळ हे तिसरं उदाहरण त्यानंतर ए बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ही शब्द तुमच्यासाठी नवीन आहे बघा डायरेक्टर बोर्ड म्हणजे मंडळ आणि डायरेक्टर्स म्हणजे हा दोन्ही प्रोनाउन्सिएशन आपण त्याला करतो बघा डायरेक्टर्स आणि डायरेक्टर्स याचा अर्थ होतो संचालक मंडळ संचालकांचं मंडळ लिहून घेतला पाहिजे ज्यावेळेस मी एखादा शब्द तुम्हाला तुमच्यासाठी नवीन असेल तर तो शब्द तुम्ही इथं नोट डाऊन केला पाहिजे जेणेकरून पुढच्या वेळेस तो शब्द तुम्हाला त्याचा अर्थ सहजपणे समजेल गँग ऑफ थीव्स बघा गँग म्हणजे ग्रुप चोरांची गँग त्याला त्याचं काय म्हणतो झुंड म्हणतो किंवा समूह म्हणतो गँग म्हणतो चोरांची गँग ऑफ थीव्स हे त्याचं अनेक वचन कशाचं अनेक वचन आहे थीप म्हणजे चोर तर थीव्स म्हणजे चोर मग गँग ऑफ थीव्स एटसेट्रा इत्यादी हे झाले कलेक्शन ऑफ पीपल शोज करणारे शब्द ज्याच्यातून लोकांचा समूह दाखवला जातो व्याख्येत आपण
कळलं? the collection of people म्हणजेच कलेक्टिव्ह नाउन. त्याच पद्धतीने the collection of things म्हणजेच कलेक्टिव्ह नाउन. त्याची उदाहरणं काय होती? तर पहिलं उदाहरण आहे a group of islands. इथं यस इले सायलेंट. आयलँड्स म्हणजे बेट. a group of islands म्हणजे बेटांचा समूह. बघा काय दाखवतो? थिंग्स. इट मीन्स थिंग्स आहे एक प्रकारची. त्यानंतर गॅलेक्सी ऑफ स्टार्स. तारका समूह, तारांचा समूह किंवा गॅलेक्सी तारका मंडळ आपण ज्याला म्हणतो. तारका मंडळ म्हणजे गॅलेक्सी ऑफ स्टार्स. बघा तारे असतात का नाही एका तारका मंडळ मध्ये, त्याला म्हणायचं गॅलेक्सी ऑफ स्टार्स. तारका मंडळातील तारे. त्यानंतर ए बंच ऑफ कीज. आपल्या घरामध्ये किंवा कुठेतरी शाळेमध्ये अनेक खोल्या असल्या की त्याला आपण कुलूप लावतो आणि त्याच्यात शाळा असतात. ते शाळा एकत्रित आपण एका ठिकाणी करतो, त्याला आपण म्हणतो ए बंच ऑफ कीज म्हणजे चाव्यांचा समूह. इट इंडिकेट्स थिंग्स. याच्यातूनही आपल्याला थिंग्स, कलेक्शन ऑफ थिंग्स सांगितलं जातं. त्याचबरोबर ए पेअर ऑफ शूज. ए पेअर ऑफ शूज म्हणजे शूजची जोडी. जेव्हा एक पेक्षा जास्त वस्तू एकत्र आले की आपण ते पेअर बनते. दोन एकत्र आले की पेअर बनतो. इथंही काय केलं जातं? काय इंडिकेट केलं जातं? कलेक्शन ऑफ थिंग्स. आणि हे त्याचे उदाहरण आहे म्हणून एटीसी एटसेट्रा एटसेट्रा. ओके. सो लास्ट the collection of animals. It indicates a flock of birds. Flock of birds. याच्यातून birds म्हणजे त्या पक्षातून, त्या दिलेल्या याच्यातून, प्राण्याच्या गटातून म्हणजे बर्ड्सच्या गटातून त्याचा पक्ष्यांचा काय असतो? थवा. फ्लॉक म्हणजे थवा. फ्लॉक ऑफ बर्ड्स. ही उदाहरण कशाचं आहे? कलेक्शन ऑफ एनिमल्स म्हणजेच कलेक्टिव्ह नाउनचं. त्याचबरोबर एक पॅक ऑफ डॉग्स. कुत्र्यांची झुंड एक पेक्षा जास्त कुत्रे एकत्रित असतात, त्याला म्हणतात पॅक ऑफ डॉग्स. त्याचबरोबर हे हर्ड ऑफ कॅटल. गुरांचा कळप. कॅटल म्हणजे गुरे, गुर. हर्ड म्हणजे ग्रुप, त्यांचा कळप असतो. हर्ड ऑफ कॅटल. हर्ड ऑफ कॅटल, गुरांचा कळप. ज्या वेळेस मी शब्दांचे अर्थ सांगतो ना त्यावेळेस तुम्ही हे पाहत असताना त्याच्या कंसामध्ये किंवा वरच्या पिंक कलरच्या वरच्या त्याचा मीनिंग लिहून घ्यायचा, म्हणजे तुम्हाला जेणेकरून पुढे जेव्हा हे शब्द येतील त्याचा अर्थ समजेल. त्याचबरोबर शेवटचा आहे ए फ्लॉक ऑफ शीप. मेंढ्यांचा कळप. मेंढ्यांचा कळप. सो इन दिस वे माय डियर स्टुडंट, इन दिस पिरियड वी हैव स्टडीड about the collective nouns. In next period we will discuss about the abstract noun and material noun. Just we have studied about the collective noun because this is the most important types of noun. Many questions are related to the collective noun in exam. Just we have to think about and we should recite it for our better knowledge or better marks. So, my dear student, if you like this video, please subscribe our channel Jay Prakash Vidyalaya, and watch more videos.